मेहकर शहर परिसरामध्ये भूखंड घोटाळा उघडकीस आलेला आहे। तत्कालीन एसडीओ गणेश राठोड यांनी ज्या एनए ऑर्डर दिल्या होत्या, जवळपास 58 एनए ऑर्डर होत्या, त्या विद्यमान एसडीओ यांनी रद्द केल्या। त्यामुळे आता प्लॉट धारकांचे धाबे जाणले आहे। आपण बघू शकतो, मी सध्या एका भूखंडावरती या ठिकाणी उभा आहे। हा 58 जे भूखंड रद्द करण्यात आलेले आहेत, एनए ऑर्डर रद्द करण्यात त्यापैकी हा एक आहे। मागचे जे एसडीओ आहेत गणेश राठोड यांनी मेहकर आणि परिसरामध्ये एनए ऑर्डर देण्याचा सपाटा लावला होता, म्हणजे अर्थातच जमिनी आकृषक करण्याचा सपाटा लावला होता। मात्र काही तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार त्यांनी जे एसडीओ आहेत मेहकरचे रवींद्र जोगी यांना चौकशीचे आदेश दिले होते। त्यानुसार मेहकरचे एसडीओ रवींद्र जोगी यांनी चौकशी अंती जवळपास 58 एनए ऑर्डर रद्द केलेले आहेत। 58 पैकी काही लोक आता सध्या कोर्टात गेलेत, काही लोकांना पुनर्विलोकन सुद्धा करण्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मात्र 58 एनए ऑर्डर रद्द केल्यानं हजारो जे प्लॉटधारक आहेत त्यांचे या ठिकाणी धाबे जाणले आहेत। अनेक लोकांची फसवणूक झाल्याचं म्हणतात। मात्र आता पॅन्थर सेना या ठिकाणी आक्रमक झाली, त्यांनी आता चौकशी करण्याची मागणी केली। आपल्यासोबत पॅन्थर सेनेचे पदाधिकारी आहेत। काय नेमकी मागणी आहे? अनेक भूखंडधारकांची म्हणजे प्लॉटधारकांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे। काय तुमची मागणी एकंदरीत? मागणी अशी आहे की तात्कालीन जे एसडीओ आहे गणेश राठोड, त्या गणेश राठोडनं जे टाउन प्लॅनिंग आहे त्याची परवानगी न घेता त्या ठिकाणी एनए प्लॉट त्या ठिकाणी करून दिले। आता हे एनए प्लॉट न करून दिल्यामुळं भला मोठा स्कॅम या ठिकाणी झालेला आहे। जनतेवर भरपूर प्रमाणात असे अत्याचार या ठिकाणी झालेले आहेत। त्याकरता गणेश राठोड जे तात्कालीन एसडीओ आहेत त्यांच्यावर सरकारने त्यांचं पद काढून घेण्यात यावं आणि त्यांना जेलमध्ये घालण्यात यावं। कारण असे भूखंड घोटाळे त्यांनी आज या ठिकाणी केले, उद्या कित्येक ठिकाणी ते करतील। त्यामुळे त्यांना तात्काळ, सरकारला माझं आव्हान आहे की त्यांना तात्काळ त्या ठिकाणी पदावरून रिक्त करण्यात यावं आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावं। नक्कीच। तर हे होते पॅन्थर सेनेचे पदाधिकारी, जे तत्कालीन एसडीओ आहेत गणेश राठोड यांनी जवळपास 58 भूखंडांचे एनए ऑर्डर दिल्या होत्या। मात्र त्या आता जे विद्यमान एसडीओ आहेत त्यांनी बोगस असल्याचं या ठिकाणी चौकशी अंती सिद्ध झाल्यानं रद्द केलं। त्यामुळं हजारो प्लॉटधारकांची या ठिकाणी फसवणूक झाली आणि त्यामुळं जे एसडीओ आहेत तत्कालीन गणेश राठोड त्यांना पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी केली, अन्यथा आंदोलन करू असा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मेहकर, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।